हॅलो एव्हरीवन. आज आपण बघू इनर्शियल अँड नॉन इनर्शियल फ्रेम्स ऑफ रेफरन्स. तर सुरुवातीला फ्रेम्स ऑफ रेफरन्स म्हणजे काय नेमकं समजून घेऊ. कन्सिडर करा की तुम्ही एखाद्या बसस्टँडवर उभे आहे आणि बसस्टँडवर काही बसेस येणं जाणं करत आहेत ज्याच्यामध्ये पॅसेंजर बसलेले आहे. तर तुमच्या दृष्टिकोनातून बघितलं त्या बस आणि पॅसेंजर्स मूव्ह होऊन राहिले. दे आर मूव्हिंग इन दॅट युअर पॉईंट ऑफ व्ह्यू. परंतु ते पॅसेंजर्स बसलेले आहे तिथे स्टेबल आहेत ते त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. तर त्याचप्रकारे मोशन ही एक रिलेटिव्ह कॉन्सेप्ट आहे आणि ती समजून घेण्यासाठी डिस्क्राईब करण्यासाठी ए मोशन you need to describe or define some reference and such reference is called as a frame of reference. तर तेच डिस्क्राईब करण्यासाठी काही रेफरन्सची गरज असते आणि त्याच रेफरन्सला फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणतात. बघा, ए सेट ऑफ कोऑर्डिनेट्स विथ सुटेबल ओरिजिन इज इनफ टू डिस्क्राईब अ फ्रेम ऑफ रेफरन्स. सुटेबल कोऑर्डिनेटची गरज असते एखादी फ्रेम ऑफ रेफरन्स डिफाईन करण्यासाठी. इफ पोझिशन कोऑर्डिनेट ऑफ ॲन ऑब्जेक्ट are continuously changing with time in a frame of reference, then that object is in motion in that frame of reference. आता बघा, ॲज इन युअर पॉईंट ऑफ व्ह्यू ती बस येणं जाणं करत आहे म्हणजे तुम्ही ग्राउंडवर आहात. तर ग्राउंड लेवल तुमची ही फ्रेम ऑफ रेफरन्स कन्सिडर करा, ही कोऑर्डिनेट कन्सिडर करा. इथे पोझिशन बसची घ्यायची आपल्याला. तर इन युअर पॉईंट ऑफ व्ह्यू तुमच्या फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये ती बस मूव्ह होऊन राहिली म्हणजे ती मोशन होत आहे तुमच्या फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये, तर त्याला फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणता येईल. तर आता आपल्याला कोणती फ्रेम ऑफ रेफरन्स बघायची आहे? इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आता बघू इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये काय होतं? इफ देअर इज नो नेट फोर्स देअर इज नो ॲक्सेलरेशन. दस इन ॲन इनर्शियल फ्रेम ए बॉडी विल मूव्ह विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये काय होतं? सपोज ही फ्रेम ऑफ रेफरन्स आहे, ह्याच्यामध्ये एक पार्टिकल और एक बॉडी मूव्ह होत आहे, सपोज पी. तर तिच्यावर नो नेट फोर्स त्याच्यावरती देअर इज नो नेट फोर्स. इफ त्याच्यावर फोर्स 0 अप्लाय होत असेल तर त्याच्यावर ॲक्सेलरेशन किती राहणार? ॲक्सेलरेशन 0 येणार, कारण फोर्स अप्लाय होणार नाही तर ॲक्सेलरेशन 0 राहणार. त्यालाच इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणतात. अशाच फ्रेम ऑफ रेफरन्सला ज्याच्यामध्ये फोर्स 0 असतं आणि ॲक्सेलरेशन 0 असतं अँड विच मूव्ह विथ द कॉन्स्टंट वेलॉसिटी कॉन्स्टंट असते, त्याच फ्रेम ऑफ रेफरन्सला इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणतात. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. अशा फ्रेम ऑफ रेफरन्सला इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणतात. तर याच्यामध्ये काय गोष्टी लक्षात ठेवता येईल? देअर इज नो नेट फोर्स, देन देअर इज नो ॲक्सेलरेशन. नो ॲक्सेलरेशन मीन्स दॅट बॉडी in that frame of reference a body will move with constant velocity. आणखी एक गोष्ट आहे इथे, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स न्यूटन्स फर्स्ट लॉ फॉलो करते. न्यूटन्स फर्स्ट लॉ होल्ड करते. ही झाली इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आता बघू नॉन इनर्शियल फ्रेमचे डेफिनेशन बघू. In the absence of a net force, if an object suffers an acceleration, that frame of reference is not an inertial frame and is called as non-inertial frame of reference. म्हणजे ज्या फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये एखादी ऑब्जेक्ट असेल त्याच्यावर नेट फोर्स 0 अप्लाय होत आहे, देन ऑल्सो इट सफर्स ॲन ॲक्सेलरेशन म्हणजे त्याचं ॲक्सेलरेशन 0 नसणार, ते चेंज होत राहणार. तशा फ्रेम ऑफ रेफरन्सला नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणतात. अँड इट डज नॉट होल्ड द न्यूटन्स फर्स्ट लॉ. आधीच्या इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये काय होतं? इफ नेट फोर्स इज 0 देन ॲक्सेलरेशन इज 0 मीन्स बोथ आर सेम अँड इट ऑल्सो होल्ड द न्यूटन्स फर्स्ट लॉ मीन्स this is inertial frame of reference.
and in non-inertial frame of reference, if there is no net force, then also it suffers with acceleration. एखाद्या फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये पी असेल, पॉईंट ऑब्जेक्ट असेल आणि तिथे नेट फोर्स 0 अप्लाय होत आहे, देन ऑल्सो इट सफर्स ॲक्सेलरेशन, तरी पण हे ॲक्सेलरेट करत असेल, अशा फ्रेम ऑफ रेफरन्सला नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणतात. एक सिम्पल एक्झाम्पल सांगते. सपोज तुम्ही कारमध्ये बसले आहात आणि ती कार एखाद्या ब्रेकरवरून जाते, तेव्हा तुम्हाला कोणताच फोर्स अप्लाय होत नाही, तरी पण तुम्ही एक प्रकारचा फोर्स फील करता. तुम्ही पण तिथे त्या पोझिशनला थोडे हलता किंवा थोडं जम्प करता. तर म्हणजे तुमच्यावर कोणताच नेट फोर्स अप्लाय झाला नाही, तरी पण तुमचं ॲक्सेलरेशन झालं, म्हणजे तुम्ही काहीतरी मूवमेंट केली, तर त्यालाच नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणतात. त्याचप्रकारे सपोज ती कार टर्निंगवरून टर्न केली तेव्हा पण तुमच्यावर कोणताही नेट फोर्स अप्लाय झाला नाही, तरी पण तुम्ही ॲक्सेलरेशन केलं, म्हणजे तुमची बॉडी टर्निंगच्या अपोजिट डायरेक्शननी वागते, बेंड होते, तर त्याला नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणतात.